नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी छान अर्धा किलो लेग पीस आणले आहेत आणि आता ते आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायचे आहेत। तर आधी त्यासाठी थोडे मसाले लावून आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, घरगुती मसाला, हळद आणि हा घरगुती गरम मसाला, आणि चवीनुसार मीठ। तर हे सगळं आपण आधी लावून घेऊया। तर मी आता व्यवस्थित आधी सगळं लेग पीसला लावून घेते। आता हे मी पूर्ण व्यवस्थित लावून घेतलं आहे। आता अर्धा तास आपण हे असंच ठेवूया। आता आपण लेग पीस फ्राय करणार आहोत, त्याबरोबर भाताबरोबर खायला ही कोकमची कढी करायची आहे। त्यासाठी हे कोकम थोडे भिजवून घेते, थोड्या भिजत घालते आणि आता आपण कोकमाची कढीसाठी वाटण करूया। कोकमाची कढी करण्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2 मिरच्या कट केल्या आणि काळी मिरी आणि जिरं घेतलं आहे। आता हे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे, कारण कोकमाची किंवा चिंचेची कढी करण्यासाठी खलबत्त्यामध्ये वाटण खूप छान टेस्टी येते त्याला। आता आपण वाटण करून घेऊया। तर हे असं ह्याच्यामध्ये वाटून घेत आहे खलबत्त्यामध्ये। तर हे वाटण आपलं तयार झालं आहे। कोकम थोडी पाण्यात भिजत घातले। कोकमाची कढी बनवण्यासाठी हा मी टोप ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा पळी तेल घातलं आहे। कढीला जास्त तेल नाही लागत। आता तेल छान गरम झालं आहे, आपण त्यामध्ये हे ठेचलेलं वाटण घालूया। मिरच्यामध्ये आहे का आपल्याला फक्त थोडीशी हळदच घालायची आहे। हळद घालायची, कोकम अशी पाण्यामध्ये मळून घेतली आहे। आता आपण ही पाण्यात कोकम घालूया। त्यामध्ये मी हे गाळणी वापरते कोकमाचा रस घालण्यासाठी, नाही तर ते कोकमाचं सगळं त्यामध्ये मिक्स होईल कढीमध्ये। तर थोडंसं मी आणखीन त्याच कोकमामध्ये पाणी घालून ते मळून घेते आणि पुन्हा थोडंसं पाणी यामध्ये घालते। याच्यामध्ये थोडंसं आणखीन त्याच कोकमामध्ये पाणी मळून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं। आता ह्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखरही घालायची आहे। तर कढीला छान उकळी आली आहे, त्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया आणि किंचित साखर घालूया। ह्या प्रकारे आपली कोकमाची
कोकमाची कढी आता तयार आहे. जास्त उकळायची नाही, ती एकच उकळी घ्यायची. आपली कोकमाची कढी तयार आहे. आता गॅस बंद. आता मी हा पॅन ठेवला आहे. आपले लेग पीस मॅरिनेट झाले आहेत. अर्धा तास झाला आपला मसाला लावून त्याला. आता हे मी पॅनमध्ये फ्राय करायला टाकते. तेल थोडं गरम करते. आता तेल छान गरम झालं आहे. हे मी लेग पीस साखरेचे मसाले छान असतील. आपल्याला बाकी बाहेरच्या मसाल्यांची गरज भासत नाही. आणि मी वापरते नाही, म्हणजे घरचेच मसाले वापरते. गरम मसाला घरीच करून बनवले होते. वर्षभराच्या साखरेचा मसालाही घरीच बनवते. लेग पीस आता मस्त तयार झाले आहेत. खूप यम्मी दिसत आहेत. मित्रांनो या जेवायला मस्त कोकमाची कढी आणि भात आणि लेग पीस फ्राय. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि कमेंट्स करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.